मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप तुमचं स्वागत करत आहे। आज आपण थोडे वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। आज ज्यांची वय साधारणपणे 65 ते 70 75च्या दरम्यान आहे त्यांना आठवत असेल त्यांचं शालेय जीवन हे साधेपणा, शिस्त आणि संस्कारांनी भरलेले होतं। शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर अक्षर ज्ञानापुरतेच मर्यादित नव्हते, तर चारित्र्य, शिस्त, जबाबदारी, परस्परांबद्दलचा आदर यांचे धडे देणारे ते शिक्षण होते। घरात पालकांचा प्रभाव होता। आईवडिलांना उलट उत्तरे देणे किंवा माघारी बोलणे ही गोष्ट त्या काळी जवळजवळ अस्तित्वात नव्हतीच। मोठ्यांचा मान राखणे, शिक्षकांना नतमस्तक होणे, त्यांचे बोलणे आज्ञेप्रमाणे पाळणे अशी त्यांची जीवनशैली होती। पालकांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दलच्या काटेकोर असली तरी त्यांना खूप अपेक्षा नसायच्या। जे उपलब्ध होते त्यामध्ये ते समाधान मानणे हे संस्कार होते। शाळा गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी असायच्या। वर्ग खोल्या मातीच्या, दगडात किंवा विटकाम केलेल्या असत। बसायला बाकं फार कमी असत। मुलं जमिनीवर बसून शिकायची। आठवड्यातून प्रत्येक आठवड्याला एकदा सारवण केले जात असे। पालकांना मुलांना कुठलाही कमीपणा वाटत नसे। शिक्षकही मन लावून शिकवायचे, विद्यार्थीही मन लावून शिकायचे। बाहेरचे खाजगी क्लास नसत। क्लासला जाणे म्हणजे ढपणाचे लक्षण समजले जाई। शाळेत जाण्याची साधनेही त्या काळी फारशी उपलब्ध नव्हती। विद्यार्थी पायीच अनवाणी शाळेत येत असत। तुरळकच काही जणांकडे सायकल व पायात चप्पल मिळे। दप्तरात 2-3 वह्या, एखादं पुस्तक, पाटी पेन्सिलवर शिक्षण होत असे। दप्तर हे हलकं फुलकं पण ज्ञानाने पूर्ण भरलेले असे। खेळ हा शालेय जीवनाचा एक भाग होता। गोट्या, लगोरी, कबड्डी, खो खो, आट्यापाट्या, माझी टोपी हरवली हे खेळ रोजचेच खेळले जायचे। भरपूर मोकळी जागा असायची खेळायला। या खेळातून संघभावना, मैत्री, शिस्त शिकवली जायची। कधी खेळामध्ये भांडणं झाले नाहीत। दप्तर म्हणजे साधी वायरची पिशवी असायची। पिण्यासाठी पाण्याची बाटली नसायची। भाजीचेही नाटकं नसायचे। कुठलीही भाजी आणि चटणी त्या भाकरीवर असायची। भाकरी ही डब्यामध्ये नसून एखाद्या रुमालात बांधून आणलेली असायची। सांस्कृतिक कार्यक्रमही शाळेमध्ये होत होते। त्या काळचे वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होते। आताच्या सारखी पिक्चरमधली गाणी तेव्हा नसायची। भाषण स्पर्धा असायची, कविता म्हणणे, प्रत्येक सणांची माहिती सांगणे, अंगभूत जे गुण आहेत त्यांना वाव देणारे कार्यक्रम असत। प्रत्येकाला मंचावर उभे राहण्याची संधी मिळायची। त्या काळचं शिक्षण हे शालेय शिक्षण हे साधं प्रतीक होतं। मुलांना इतर आकर्षण नसायची। पुस्तकं, खेळ, मैत्रिणींमध्ये रमायचं असायचं। त्या पिढीचं बालपण वेगळं होतं पण खास होतं। त्या काळच्या शाळांनी मुलांना मूल्याचं भांडार दिलं। आईवडिलांना ही मुलं घरकामात मदत करीत असत, शेतामध्येही काम करीत असत। इथेच कष्टाची मूल्य रुजवली जात असत। ही पिढी समाजाच्या म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्याही उपयोगी पडत असत, मदत करायची। अशा परिस्थितीतही चांगल्या पदावरती ही लोक पोहोचलीच। त्यांना कुठल्याही गोष्टींचा अडथळा आला नाही। त्यांनी कुठली कारणं पण सांगितली नाहीत। आहे त्या परिस्थितीत ते मोठे झाले। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।